आम्ही बॅप्स मंदिरामधून निघालो आणि पुढे 1.5 तास दुबईला यायला लागला. आता हॉटेलवर पोचलो आहे आणि मिस्टर रिसेप्शनमध्ये फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत आहेत आणि मुलं येत आहेत. तर रिसेप्शनसारख्या फॉर्मॅलिटी झाल्या की जातो रूमवर, थोडं फ्रेश होतो आणि आता डिनरसाठी जावं लागेल. सो बघू आता मुलं काय प्लॅन करत आहेत, कुठे जायचं आहे वगैरे. तर बघू आता जाऊन परत रेडी होऊन परत निघावं लागेल. मी आता रेडी झाली होती डिनरसाठी. आम्ही निघतच होतो तेवढ्यात हॉटेल रूमची बेल वाजली आणि एक हॉटेल स्टाफ म्हणजे हॉटेलची ती मेंबर होती ती आली आणि तिने ॲक्च्युली एक सरप्राईज दिलं. ते सो ती केक घेऊन आली होती आणि आमच्यासाठी ते सरप्राईज होतं भरपूर. तर छान आहे केक, छोटूसा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Thank you. टक टक आवाज करतो. नाही कॅलरी वाढत आली. खा तुम्ही सगळे वरचा उचलताय. माझं वरचं बरोबर. चला थँक्यू. थँक्यू. आता आम्ही आलो फेस्टिवल मॉल ना, काय फेस्टिवल सिटी मॉल मध्ये. आणि आता लंच साठी अपॉइंटमेंट घेतली आहे. ऍक्च्युली इथे रणबीर प्रारचं हॉटेल आहे. आम्ही दरवर्षी म्हणजे ॲटलिस्ट माझ्या बर्थडेला तर आम्ही येतोच इथे. तर आता आम्हाला 3:30चा स्लॉट मिळाला आहे. तर 3:30ला अजून 10 मिनटं बाकी आहेत, मग जाऊ आम्ही. तर आम्ही आता आलोय मॉलमध्ये, थोडं मॉल फिरलो आणि 2 वाजताचं चेकआउट होतं. तर चेकआउट वगैरे करूनच निघालो आणि आता लंचचा टाइम झाला की मग जाऊ. इथे मागे आहे ते हॉटेल आणि त्यांचे एक स्कीम पण नाही बोलता येणार, एक आहे त्यांचं एक काय बोलू शकतो त्याला, काय रे वर्ग, हा सिस्टम किंवा एक त्यांनी एक अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी ठेवलंय. ते मी तुम्हाला सांगते पुढे तिथे गेल्यावर, तुमच्याशी शेअर करी नसते. तर तुम्हाला थोडा मॉल दाखवते. हा मॉल खूप सुंदर आहे, डिसेंट आहे, पब्लिक व्यवस्थित आहे. तर खूप छान वाटतो हा मॉल, म्हणजे माझा तरी फेवरेट मॉल आहे. तुम्हाला दाखवते.
हे रणवीर बारचं हॉटेल आहे, ही एंट्री आहे. इथे किचन आहे पूर्ण, असे सेक्शन आहेत. हे पूर्ण किचनचं आहे स्लॉट आणि हे असे सेक्शन आहेत. आणि आम्हाला नेहमीच विंडोजवळ बसायला आवडतं, पण आज ऊन आहे तर बघू कुठे बसायचं. थोडस असं विंडो साईडला तिथे आहे बघा, त्याच्या मागे ते सर्कल मागे. हा चालेल. ऍक्च्युली कालचा पूर्ण स्ट्रेस आहे, काल दिवसभर फिरणं झालं त्याच्यामुळे सगळे दमले आणि आता 3:30 झाले, अजून लंच नाही झालाय आमचा. तर आमचा लंच वगैरे झाला काशकनमध्ये. मी तुम्हाला बोललेली रणवीर ब्रारच्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, रेस्टॉरंटमध्ये, आणि तिथे लंच वगैरे झाला. आणि त्यांचं ना असं आहे की त्या रेस्टॉरंटमध्ये रणवीर ब्रारचा एक मोठा फोटो आहे, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, आणि त्याला आजूबाजूला भरपूर रॉड्स लावलेत असं फ्रेम सारखं, आणि त्यात ना आपण लॉक लावायचं. ते लोक लॉक वगैरे आपल्याला देतात, आणि तो लॉक तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम, चावी तुमच्याकडेच राहते त्याची, आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही ते लॉक फर्स्ट अटेम्प्टमध्ये ओपन करायचा. ते रॉड्स आणि कन्फ्युजन एवढं आहे ना तिथे की लक्षात ठेवावं लागतं, आणि आम्ही तसं ठेवलं होतं. मला थोडा कॉन्फिडन्स होता की हाच लॉक आहे माझा, आणि नंतर आम्ही ट्राय केलं आणि लकीली तो लॉक ओपन झाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि आता त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे, मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आपल्याला रणवीर ब्रारला भेटता येतं, आणि ते आपल्याला जेव्हा ते आता दुबईला येतील तेव्हा त्यांनी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव वगैरे लिहून घेतलंय. तर ते जेव्हाही येतील तेव्हा मला त्यांना भेटता येईल, आणि मला खरंच रणवीर ब्रारला भेटायचं, मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. ते बघू आता कधी भेटता येतं ते. आता आम्ही निघालोय पार्किंगकडे. सो झाला ते सेलिब्रेशन झालं, थोडं फिरणं झालं, थोडी शॉपिंग झाली. आता जातोय घरी, उद्यापासून परत सगळं नॉर्मल.